विश्वासच नाही यांचा. मी या म्हाताऱ्याला कधी बोलू सांगतो इथं आहे की म्हाताऱ्याचं लक्षात नाही. इथं म्हातारी बाबा हा त्याच्या नित्य म्हातारी म्हणायची आपल्याला येड्यात काढ. चोरांच्या विट्या हो बघा. अरे आता असं करू आपण त्या पाटलाच्या जावं लागेल. आता एक गावावर आणायचं करून होतो आता त्या पाटलाला तुम्ही गप्पा आता त्या पाटलाला बोलून घेतो. त्याच्या कानावर गोष्ट रोज अन्न त्याला पुरवायचं नाही. तो खाल्ल्याशिवाय आता राहणार नाही. तुम्ही आता शांत बसा. मी त्या पाटलाला बोलून घेतो. तर पाटील बाबा काय रे बाबा काय हो त्याचं नव्हतं झालं. काय झालं काय झालं काय अरे भाऊ तू जे बोलला ते खरं ठरलं. आम्ही या जंगलात आलो या भूताने ऐकलं नाही आणि तो आलाच आलाच ना आलाच काय म्हणलं काय म्हणला. आता तो काय म्हणला. मी यांना विचारून घे काय म्हणला. तुला माय खरं लागणार नाही. सण तू काय म्हणणार रे हो का तुला काय म्हणा या म्हाताऱ्याला खाऊ का मोठ्या पोटाचा लहान पोटाचा तो कसा म्हणतो माहिती का तुला खाऊ का असं वाटलं एवढ्या मोठ्या पोटाचा बाबऱ्या हटाचा मोठ्या डोळ्याचा म्हणतो कसा खाऊ का तुला. अरे मोठा मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझ्यावरती येड्यावरती विश्वास नाही ठेवला. मग आता काय करायला पाहिजे. आता तूच मला काय खरं काय करायचं. आमचा म्हातारा बावळटी काय मागितलं काय त्याने आता त्यांना गिरवाईला पण बसले होते. बरं हा हा मी त्याच्या पुढे गेलो घाबरत त्याचा विचारलं बाबा तुला काय लागत. तो म्हणे रोजचं एक गावाभर अन्न बरं बरं ते गाडं अन्न 2 रेडे 2 रेडे परत गाडलं घेऊ मग गाडं अन्न 2 रेडे 2 रेडे आणि तुला गाडीवर एक माणूस एवढं त्याला रोजचं खाणं पाहिजे. थांब 2 मिनिटं थांब 2 रेडे हा गाडीवर अन्न हा. आता चिंतू बाबा तू लय मला लय कष्ट राहिले. आता आता आम्ही ना काय करतो माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करतो बाबा. 2 रेड्यांची व्यवस्था आणि गाडीवर अन्न इथून तिकडून आता तुम्ही लयच गाय वाय करायला लागले. म्हणलं ते ऐकलं नाही पण ते जाऊ दे. आता झालं ते झालं. आता मी काय करतो तुम्हाला गाडीवर आणण्याची व्यवस्था होईल 2 रेड्यांची व्यवस्था होईल पण माणसाचं काय आपल्याकडे काय होणार नाही. तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. बरं काय करायचं काय करायला पाहिजे. आता सगळ्यांनी ठरवा काय करायचं. म्हणे ना काय करायचं म्हणे ना गावचं मळ पाटलाला कोळ त्या पाटलाने ठरवायचं काय करायचं. आमचं आपण म्हणणं काय आहे, वरच्या आळीपासून नंबर लावायचा. हे भाऊ हे बघ मी जे माझ्या हातात होतं ते केलं पण आता माणसाची जबाबदारी काय माझ्यावरती नाही. पण तरी पण जाऊ दे. आता एक पाटील या नात्याने एक आपण न्याय द्यायचं माझं काम आहे. बरं वरच्या आळीतून कोण राहत आहे चिंचू बामण वरच्या आळीतून चिंचू बामण राहतो. तसे त्याचं काहीच नाही. आता हाडं ना काढ डेर वाढ काय कामाचं नाही. बरं 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 चिंचू बाबा आता एकदा गावची पंचायत झाली हा मीटिंग झाली हा ठरलं म्हणजे ठरलं काय वर्ष आळीतून कोण चिंटू बाबा.